पुढच्या बातमीकडे वळतोय। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून शारकळी मुलाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मुंबई महापालिकेच्या समितीचा चौकशी अहवाल प्रशासनाने जाहीर केलाय। या प्रकरणामध्ये रस्ते आणि उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे। झाड कोसळण्याचे नेमके कारण स्पष्ट न करता कंत्राटदारांना केवळ 7 लाखांचा दंड करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवरील कारवाई आता मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान समितीने नेमकं काय म्हणलंय आपण बघूया। उद्यान आणि रस्ते विभाग दोषमुक्त आहेत। कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नाही। गवार कन्स्ट्रक्शनला 5 लाखांचा दंड प्रस्तावित आहे, तर माहिमतुरा कन्सल्टंट यांना 2 लाखांचा दंड प्रस्तावित आहे। झाड पडण्यामागे इतर नैसर्गिक कारणंही आहेत। दरम्यान चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालावर मनसेने आक्षेप घेतलाय। संदीप देशपांडे यांनी घटनेची संबंधित लोकांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय, तर मुंबईच्या महापौर आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा आपल्याला हा अहवाल मान्य नसल्याचं म्हणलंय। निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्स मधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला? इतके दिवस आला नाही। कालच्या पत्रकार परिषदेत लगेच संध्याकाळी अहवाल तयार झाला तुमचा। याचा अर्थ परदेशींना वाचवण्याचं कटकारस्थान हे महानगरपालिकेतले अधिकारी करतात। त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल, त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे। आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख, अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही। साम TV मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।